केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो। UPSC 2023चा रिझल्ट लागलेला आहे, अनाउन्स झालेला आहे। टॉपर कोण आलेला आहे चला पाहूया ह्या संपूर्ण डिटेल्स आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। आणि UPSCचा निकाल, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल डिक्लेअर झालेला आहे। सो कुठे पाहायचा हा निकाल, कोण आहे टॉपर, सगळ्या डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण। सो upsc.government.in या ऑफिशियल वेबसाईटवरती केंद्रीय लोकसेवा आयोगाचा रिझल्ट आलेला आहे, ज्याच्यामध्ये भारतीय प्रशासनिक सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा ग्रुप A आणि B या सगळ्यांचे रिझल्ट आता डिक्लेअर झालेले आहेत। आजच रिझल्ट लागलेला आहे। टोटल वॅकन्सीज 1016 होत्या। 1016 जागांसाठीचा हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। जी परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा झाली होती, सो त्याचा रिझल्ट आज आलेला आहे। त्याच्यामध्ये असं डिवायडेशन होतं 1016 जागांचं, जनरलसाठी 347 वगैरे जागा होत्या, बाकीच्या टोटल ओव्हरऑल जागा ह्या 1016 होत्या। सो त्याच्यासाठी हा रिझल्ट लागलेला आहे। ऑफिशियल वेबसाईट आहे UPSCची www.upsc.in या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन हा रिझल्ट पाहू शकताय। 15 दिवस हा रिझल्ट राहणार आहे। आता टॉपर कोण आलेला आहे मित्रांनो ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे। सो UPSCमध्ये प्रथमच 2021-22ला मुली होत्या, पण 2023ला मुलगा प्रथम आलेला आहे, आदित्य श्रीवास्तव। 2 नंबरला अनिमेश प्रधान आणि 3 नंबर दोनूरो अनन्या रेड्डी, 4 नंबर PK सिद्धार्थ रामकुमार, 5 नंबर रुहाणी, 6 नंबर सृष्टी डवास, अनमोल राठोड 7 नंबर, आशिष कुमार 8, नौशीन 9 आणि ऐश्वर्यम प्रजापती हे 10 असे टोटल भरपूर आहेत। 1016 टोटल नावं आहेत, पण हे 10 टॉपर आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं एक मुलगा यावेळी UPSCचा टॉपर झालेला आहे 2023चा। 2021-22ला दोन्ही वर्षी मुली टॉपर होत्या, मात्र आता यावर्षी मुलगा टॉपर आहे। हा संपूर्ण डिटेल रिझल्ट तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।